त्याच्यानंतर मग शेवटचा पेज आहे तो रिपोर्ट्सचा पेज आहे. रिपोर्ट्सचा पेज हा नवीन आहे. हा रिपोर्ट्सच्या पेज मध्ये काय आहे, आपण रिपोर्ट्सच्या पेज मध्ये थोडासा ह्याला लोड व्हायला वेळ लागतो. रिपोर्ट्सच्या पेज मध्ये जो जो आपला डाटा आहे तो कसा आहे टेबल फॉर्मॅट मध्ये हा आपल्याला दिसतो. ठीक आहे. जसं VCDC एनरोलमेंट मी घेतलं, सॅम असेसमेंट घेतलं, NRC एनरोलमेंट, असे 3 पेजेस यात कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. तर या कॅटेगरी वाईज आपल्याला किती एनरोलमेंट झाले, त्याचं स्टेटस काय आहे हे दिसतं. तर पहिल्यांदा मी सॅम असेसमेंटचं घेतो. एक मिनिट. रिपोर्ट्स पेजवर मी पहिल्यांदा घेतो सॅम चिल्ड्रन असेसमेंटचा. तर सॅम चिल्ड्रन असेसमेंट मी सिलेक्ट केलं, महिना वगैरे सिलेक्ट केला. तर ह्यामध्ये काय दिसते मला, समरी राज्याचा पहिल्यांदा टेबल दिसतो. रुरल, अर्बन, ट्रायबल मध्ये सॅम केसेस किती होते, अटेम्प्ट किती झाले, असेसमेंट पूर्ण किती झाले, ऍव्हरेज डीज किती लागले असेसमेंटला, आणि पर्सेंटेज काय आहे असेसमेंटचं. ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज रुरल, अर्बन, ट्रायबल याचं बायफर्केशन मला इथं दिसतं. पूर्ण राज्याचं डिस्ट्रिक्ट वाईज काय स्टेटस आहे बाबा, रुरलचं, अर्बनचं, ट्रायबलचं. ठीक आहे. तर हे 2 गोष्टी मला दिसतात इथे सॅम चिल्ड्रन असेसमेंट. जर तुम्ही स्पेसिफिक जिल्हा निवडला तुमचा, समजा मला एका जिल्ह्याचं बघायचं आहे, तर एक डिस्ट्रिक्ट मी घेतलं, समजा चंद्रपूर घेतलं मी. चंद्रपूरला मी अप्लाय केलं. तर चंद्रपूरमध्ये मला काय दिसतं की प्रत्येक स्टेटचं मला दिसेल. पहिल्यांदा स्टेटचं झाल्यानंतर मला डिस्ट्रिक्टचं दिसेल, डिस्ट्रिक्टचं स्टेटस काय आहे, आणि प्रोजेक्ट वाईज दिसेल. एक मिनिट लोड होऊ दे ह्याला थोडा वेळ थांबायचा. पहिल्यांदा स्टेटचं दिसेल मला, त्यानंतर डिस्ट्रिक्टचं दिसेल, आणि त्यानंतर प्रोजेक्ट वाईज. कारण का मी चंद्रपूर घेतले, तर चंद्रपूरचे जेवढे अर्बन रुरल प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्या प्रोजेक्टचं मला इथं स्टेटस दिसेल. ठीक आहे. तर हे असं रिपोर्ट्स हा पेज आहे. या रिपोर्ट्स पेजवर तुम्ही जे पण रिपोर्ट तयार केले तो डाउनलोड करू शकता. या डाउनलोड बटनवर क्लिक केला की ह्या जो दिसत आहे तुम्हाला रिपोर्ट, त्याची एक्सेल शीट तयार होते आणि ती तुम्हाला डाउनलोडला मिळते. हे डाउनलोड केलेले रिपोर्ट्स तुम्ही तुमच्या आढावा बैठकीत कुणाला द्यायचं असेल तर त्यांना वगैरे तुम्ही पाठवू शकता. हे बघा, सॅम असेसमेंट रिपोर्ट डाउनलोड झाली माझी. ठीक आहे. तर ही एक्सेल शीट तुम्ही रिव्ह्यू साठी वापरू शकता, पुढे कुणाला माहिती द्यायची असेल त्यांच्यासाठी वापरू शकता. असं हे नर्चरचा रिपोर्ट्स हा पेज आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण डॅशबोर्डचं डिस्कशन पूर्ण केलेलं आहे. कुणाला आणखीन काय प्रश्न आहे या रिपोर्ट्सवर किंवा इतर पेजवर, तर प्लीज तुम्ही हात वर करून अनम्यूट करून बोला. मॅडमचं काहीतरी हात वर दिसतोय सर, ते सेक्टरनी है रिपोर्ट नाही सर, तो चुकून आलाय. बोला. बोला. आयसीडीएस बोला. नमस्ते सर, मी मागच्या वेळेस पण सर NRC बद्दल विषय केला होता, पेंडिंग NRC. आता माझ्या समोर माझं PC वर पण मी ओपन केलेलं आहे NRC मॉनिटरिंग. तर त्यामध्ये माझ्याकडे जे 7 ब्लॉक आहेत, तर त्यांच्यापैकी एक बार्शी टाकळी ब्लॉक आहे, जिथे की एकच सुपरवायझर आहे आणि त्यांच्याकडून 24 पेंडिंग झालेले आहेत NRC ऍडमिशनला. बरोबर, ते चुकून झालेले आहेत. हा, मग ते आता हा मुद्दा ह्याच्यावर काम करायला लागलं. हे कसं कॉम्प्लिकेटेड आहे गोष्ट, अजून आम्हाला त्याचं सोल्युशन मिळालं नाहीये. एकच डेव्हलपर आहे आम्हाला ज्याच्यावर आम्ही ज्याच्यासोबत काम करतोय. हा नोट करून ठेवलाय आम्ही मुद्दा. ओके. मग आता याच्यावर आता हे माझं पर्सेंटेज कधी कमी होणार पेंडिंग NRC, जे मला 39% दिसत आहे इथे, ते कधी कमी होणार? जेव्हा ते रिपेअर होईल तेव्हा कमी होईल. खरं तुमचे बाकीच्या जिल्ह्याचं काम त्याच्यामुळे अफेक्ट करून देऊ नका. जेव्हा ते रिपेअर होईल तेव्हा रिपेअर होईल. हा एक मुद्दा आम्हाला कळालाय मॅडम. हा कसं आहे, आपण सिस्टीम डेव्हलप करत असताना सगळे प्रश्नांची उत्तरे एकाच वेळेला सोडवता येत नाहीत. तर आपण बाकीचं पॅरलल आणखीन गोष्टी करायला लागलोय, त्याच्यावर आता आमचा फोकस चालू आहे. हा तुमचा मुद्दा आम्ही नोट करून ठेवलाय. जेव्हा हे सुटेल तेव्हा तुम्हाला कळवेल. ओके सर, बाकी पेजमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये मला, एवढंच येत होतं. आणखीन कोणाला काय विचारायचं आहे? अनम्यूट करून बोला. नमस्कार सर, वैशाली बोलते. हा बोला. नमस्कार सर, मला ते VCDC एनरोलमेंटचं जे आहे ना, VCDC मॉनिटरिंग, तर ते पेज प्लीज सांगितलं तर बरं होईल. परत एकदा सांगू? ठीक आहे, बघा.
VCDC मॉनिटरिंग. हम्म. पहिल्यांदा ह्यांना मी VCDC मॉनिटरिंग दाखवतो, मग CDPO मानवत तुम्हाला प्रश्न विचारायला देतो. VCDC मॉनिटरिंग पेजवर मी क्लिक केलं. इथं आपले बेसिक इंडिकेटर्स आहेत. मी पहिल्यांदा रिसेट करतो सगळं. ठीक आहे. आपल्याकडे काय काय आहेत? VCDC, UCDC, रेफर्ड चिल्ड्रन. रेफर्ड चिल्ड्रन म्हणजे काय? असे मुलं ज्यांचं असेसमेंट झालं आणि त्यांना VCDC मध्ये पाठवायचं सुपरवायझरनी योग्य समजलं. तसे मुलं किती आहेत त्याचा आकडा आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर नंबर ऑफ फंक्शनिंग VCDC, UCDC म्हणजे अशा अंगणवाड्या जिथं VCDC सुरू आहे. मग समजा एका अंगणवाडीत जर आता माझे 3 बच्चू असतील तर इथे एकच जे अंगणवाडी VCDC मी एनरोल केलेलं आहे, त्यांची हा, इथे ती एकच एकच अंगणवाडी. VCDC काउंट होईल का? एकच अंगणवाडी काउंट होणार. ओके तीन ओके. नाही. नंबर ऑफ अंगणवाडीच ओके. आहे ते. नंबर ऑफ अंगणवाडी किंवा नंबर ऑफ फंक्शनिंग VCDC, UCDC. त्याच्या खालती आहे चिल्ड्रन ओके. एनरोल्ड. जर तुमचे 3 मुलं एकाच अंगणवाडीत असतील तर इथं 3 दिसणार, इथं 1 दिसणार. चिल्ड्रन एनरोल्ड इन अंगणवाडीमध्ये 3 दिसणार. एकूण किती मुलं VCDC मध्ये आहेत, UCDC मध्ये आहेत, तिथं आकडा दिसतो मुलांचा आणि वरती अंगणवाड्यांची संख्या दिसते. येस सर. पेंडिंग मुलं, पेंडिंग म्हणजे ज्यांचं पाठवलं गेले तर अजून गेले नाही आहेत. ठीक आहे. 150. ते कुठे कुठे आहेत, किती आहेत ते दिसतं. एनरोलमेंटचा डिले म्हणजे रेफर केलंय तर अजून सुरू नाही झालं. मग असे सांगत होते एक मॅडम की बाबा EDNF आमच्याकडे वेळेवर येत नाही. काही जणांकडे औषधं नसतात किंवा काही जणांकडे आणखीन अडचण आहे. तर तो डिले का आहे हे इथं पकडलं जातं. कम्प्लिटेड UCDC ट्रीटमेंट किती? 30.4 डेज आहे म्हणजे मग आपल्याला तेवढे वीक झाले का? 30 वीक्स अँड 4 डेज दिले आहे असं आहे का? नाही, 30.4 डेज म्हणजे 30 दिवस झाले. 30 दिवस झाले. ओके हा, ओके. म्हणजे 30 दिवस अर्धा दिवस असं झालं. दिवसात आहे, दिवसात आहे. ओके ओके. येस सर. ठीक आहे. कम्प्लिटेड VCDC म्हणजे असे मुलं ज्यांचं VCDC, UCDC ट्रीटमेंट पूर्ण झाली. 152. हे सोपं आहे. डिफॉल्टर म्हणजे असे मुलं जे VCDC ला मधूनच सोडून गेले. ठीक आहे. 23 मुलं. त्यानंतर रिकव्हरी स्टेटस काय आहे? असे मुलं जे पूर्णपणे रिकव्हर झाले, नो लॉंगर सॅम. असे मुलं जे अजून पण सॅम आहेत VCDC करून सुद्धा, त्यांचा आकडा. हे आकडे आता आपल्याला कमी दिसत आहेत कारण का बऱ्याच सुपरवायझरनी नर्चर. तर हे जे आहेत ना सर स्टील सॅम जो आहे ना, तर तिथं आमच्या डिस्ट्रिक्टचा पण जरा आकडा बऱ्यापैकी आहे. कारण सांगू का की बाकीच्यांनी VCDC एनरोलमेंट केलं, मॉनिटरिंग पण काही अंशी त्यांचं मॉनिटरिंग झालं, पण मध्येच मॉनिटरिंग त्यांचं म्हणजे बंद पडलं किंवा तिथपर्यंत त्या पोहोचू नाही शकल्या. बट त्यांची VCDC संपली. ते बच्चे ऑलरेडी आता नॉर्मलला पण आलेले आहेत. पण आपण ते म्हणजे मॉनिटरिंगचे फॉर्म न भरल्यामुळे ते मुलं आता एक्सपायर झाले आणि ते स्टील सॅम मध्ये येत आहेत सर. ठीक आहे. मग आता इथून बघा सगळ्यात महत्वाचं आपलं टेक अवे काय लक्षात काय द्यायचं आहे की बाबा त्या मुलांचं असेसमेंट त्या वेळी होणं गरजेचं आहे. हे खात्री करा. गरज पडेल तर तुम्ही परत एकदा लेटर DPO कडलं काढा की बाबा सगळ्या मुलांचं वेळेवर असेसमेंट होणं गरजेचं आहे. तर पण आता जे मुलं सुधारणा झालेले आहेत पण त्यांचं ते एक्सपायर म्हणजे ते क्लोज केसेस मध्ये चालले गेले, त्यांचं आता पुन्हा काही करता येणार नाही का आपल्याला? नाही, आता नाही करता येणार. एक्सपायर झाले तर होऊ देत. नवीन जे येणारे सॅम मुलं आहेत नर्चर पोषण ट्रॅकर मधून त्यांच्यावर काम करायचं. ओके सर. ओके. थँक्यू सर. CDPO मानवट बोला. हा सर, ते रिपोर्ट मध्ये प्रोजेक्ट नंतर सेक्टर सिलेक्ट येत आहेत. आता सरळ थेट म्हणजे टोटल सेक्टर येत नाहीत का जिल्ह्यातले? म्हणजे असा रिपोर्ट निघतो का आता विचारायचं? अच्छा, तुम्ही म्हणताय की एका क्लिक मध्ये मला जिल्ह्यातले सगळे जसे आता प्रोजेक्ट दिसत आहेत तसे जिल्ह्यातले सगळे बीट दाखवा असं म्हणताय? हा, येस येस विचार. ते आता नाही आहे तसं. आता प्रोजेक्ट सिलेक्ट करावा लागतो. डायरेक्टली सगळे बीट्स नाही दिसत. Animesh, can you confirm while showing the reports, we have to select a project in order to see the reports of beats, right? We cannot see all the beats of a district simultaneously, right? No. That is not in the design. So that is what we have done. We are only showing the respective sectors of selected projects only. तर नाही आहे तसं आपला आता. प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यावर बीट दिसते. त्याच्यामुळे काय होईल CDPO साहेब लक्षात घ्या, याच्यामध्ये ट्रायबलचा कुठला, रुरलचा कुठला, अर्बनचा कुठला, हे ब्रेकअप नाव पण तशीच असली गडबडून तर हे होऊन जाईल.
म्हणून हे असंच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो म्हणजे सेंट्रल लेवलला डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला हे करायला सोपं जाईल, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. ओके सर. सर CDPO चे डॅशबोर्ड लॉगिन येणार आहेत का? येणार आहेत. बरं. ओके, ICDS कोथरूड विचारा, तुमचा काय प्रश्न आहे? हा सर मी माझी स्क्रीन शेअर करू का? हा, करा ना, करा. हॅलो. करा. आहे परमिशन, करा बरं. आता याच्यामध्ये मी फक्त हे आमचे जे अर्बनचे प्रोजेक्ट आहेत ज्यांचं हे राहिलेलं आहे, म्हणजे असेसमेंट राहिलेलं आहे, 42, 59, 31, 29, 68 आणि 17 दिसत आहेत. तर ह्या CDPO सोबत बोलून ह्याचं असेस करून घ्यायचं नोव्हेंबरचं. बरोबर आहे ना सर? बरोबर. हा, आणि मी रिपोर्ट मध्ये पण बघितलं तर ह्या महिन्यात आमचे हे रिपोर्ट झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ बऱ्यापैकी अर्बनचं काम आता तुमची मीटिंग झाल्यानंतर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. फक्त PCMC ईस्टचं थोडंसं बाकी आहे, तर मी एकदा मॅडम सोबत बोलून घेते तिथं पण. बरोबर. गुड. PCMC या व्यतिरिक्त मला काय सुलोचना करायचं मॅम, हा सर. PCMC असेसमेंट झालेलं आहे. परवा मी पाठवले होते सर्वांना. PCMC field वरती. चुकून बोलले ते, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ईस्ट म्हणायचे होते, PMC ईस्ट. ओके. ठीक आहे, ते पण करून घेतो सर आम्ही. PMC ईस्ट. हा सर. त्यांचं ते पोर्शन बी पण फक्त तेवढंच पडायचं करायचं ट्रेनिंग सर. चालू आहे. PMC ईस्टचं जे आहे ना दिग्विजय सर, हा त्यांचं पोर्शन बी पडायचं ट्रेनिंग चालू आहे. ठीक आहे. 3 दिवस झालं ते कंटिन्यू. ते झालं का लगेच आम्ही ते पण करून घेतो. हो, अजून आहे आपल्याकडे 1 आठवडा आहे, त्याच्यामध्ये करून घ्या. म्हणजे आता काय हो, होईल हो. बघा, इथून पुढं पुणे अर्बनचं पुढच्या महिन्यात रिव्ह्यू जेव्हा होईल तेव्हा चांगलं काम दिसेल. येस आणि नक्की. रिपोर्ट मध्ये 1 मिनिट मॅडम, तुम्ही परत रिपोर्ट मध्ये जावा. फक्त असेसमेंट वर थांबायचं नाहीये बरं. हो सर. पुढचा जो आहे VCDC हो सर. एनरोलमेंट. ते UCDC आणि हा, हा सर. 1 मिनिट अनिमेश, आधी यहाँ पहिला पर एक टप्पा चेंज करना है असेसचा देखो. तर हे करतो. अनिमेश, प्लीज नोट अ चेंज. हाँ. यहाँ पर we have only written VCDC enrollment. You have to also slash and write UCDC. Okay, yes. I mentioned it. Noted. It could be also NRC admission. वहाँ पे enrollment नहीं आएगा. Moreover, if urban क्लिक किया तो वो रूरल के सेक्टर्स नहीं दिखने देंगे, वो नहीं enable करेंगे. येस. हा, मॅडम बोला, काय म्हणत होता? हा, ते म्हणजे आता VCDC एनरोलमेंट हे झाल्यानंतर आता बघा, UCDC. सॅम चिल्ड्रन असेसमेंट वर, आता सॅम चिल्ड्रन असेसमेंट वर जसं क्लिक हा. केलं ना, तुमचं झालं काही हा. याच्यात रजिस्ट्रेशन की तुम्हाला मॅडम सांगतील? नाही सध्या. म्यूट अश्विनी ठाकरे म्यूट राहा स्वतः. हा, आता हे बघा, हे तुमचे सगळे लाल लाल दिसत आहेत बघा. ठीक आहे, रेफर सर, जे हो सर. झालेले आहेत त्यांचं ऍडमिशन करून घेणं गरजेचं आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट काय, हो सर. भरपूर साऱ्या मुलांना असेसमेंट झाल्यावर सुद्धा नॉर्मल दिसतात असं म्हणता येतो. आता जसं बघा, 68 मुलांचं असेसमेंट झालं पुणे नॉर्थ मध्ये, PMC नॉर्थ मध्ये. हो हा, सर. त्याच्यामध्ये हो सर. असेसमेंट कम्प्लिटेड हो सर. 44 मुलांचं कम्प्लीट झालं. त्यापैकी VCDC ला 7च पाठवलेत. तर हे बरोबर आहे का? बाकीच्या मुलांचं काय झालं? हो सर. आता साऊथ वेस्ट मध्ये जसं म्हणजे आता आमचा साऊथ वेस्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये पण असं आहे की जर 14 मुलं असतील एका बीट मधलं सांगते, त्यामधली 10 किंवा 12 मुलं ती सेविकेनं वजन उंची टाकायचं चुकलेलं असेल तर अशी मुलं आहेत ती परत नॉर्मल मध्ये दिसतात, आणि 2 नाही तर 3 मुलंच VCDC ला जातात. वजन उंची टाकली की नॉर्मलला देतात मुलं, मग ती VCDC ला रेफर केली जात नाहीत ना पुढं. बरं, ठीक आहे, म्हणजे ह्याची मी स्वतः खात्री करा. 3 बीटचं केलंय, म्हणजे म्हणून फार मी माझ्या वेळेला बीटचं सांगते. हा सर. सांगते, ठीक आहे, बरोबर आहे. काही वेळेला आम्हाला अशी राज्यस्तरावर थोडी भीती वाटायला लागले की नर्चरचा उपयोग करून सुपरवायझर सॅम कमी दाखवण्याचा प्रयत्न करतायत की काय. आम्हाला अशी भीती वाटते की बाबा हे असेसमेंट करायला जातात आणि सगळ्याच मुलांना नॉर्मल दाखवायला लागतात. 80% मुलं नॉर्मल, 90% मुलं नॉर्मल. हे गडबड आहे असं वाटतं आम्हाला. खरं तुम्ही खात्री करा ह्याची, बाबा जे आहे ते बरोबर होत आहे. हो ठीक सर. आहे, पुढे जाऊया. आणखीन काय हो सर. विचारायचं तुम्हाला? नाही सर.
ओके, मग स्क्रीन शेअर थांबवा. ठीक आहे. आणखीन कुणाला काय प्रश्न असेल अनम्यूट करून विचारा. व्हेरी गुड कोथरूड, पण तुम्ही स्वतः स्क्रीन शेअर केला आता तुम्हाला समजलेलं आहे, हे तुम्ही त्याची पावती दिली. व्हेरी गुड, टेक इट फॉरवर्ड. हो सर, अभिनंदन थँक्यू तुमचं. सर.